सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबर 1888 साली त्यांचा जन्म झाला. त्यांनी भारताचं राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती असे पद त्यांनी त्या टायमाला भूषवले. अशा महान नेत्याचा मृत्यू 17 एप्रिल 1975 साली झाला. मित्रांनो, खरं तर आज जर आपली 7वीपर्यंत शाळा असती तर आपण टीचर तुम्हाला बनवलं असतं सगळ्याला. तसा आपण कार्यक्रम घेतो. कधी घेतो? आपण नाही का टीचर डे असतो आपला 7वीला ज्यावेळेस, 4थीला ज्यावेळेस आपण सेंड ऑफ देतो ना, त्यावेळेस तो कार्यक्रम घेतो. पण जिथं मोठा पट आहे, समजा 7वीपर्यंत म्हणा किंवा 10वीपर्यंत, तिथं काय करतो आपण? शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे सगळे नागरिक. तर काय करतो आपण? तिथं विद्यार्थी शिक्षक होतात, शिक्षिका होतात. पण आपल्या शाळेत आपण टीचर डेच्या दिवशी ते करतो. श्री गणेशाला वंदन करून, आदिनाथाची कृपा तसेच सरस्वतीचं पूजन करून हा कार्यक्रम आपण वर्षानुवर्षे साजरा करतो. एवढ्या शीतल वातावरणामध्ये सुद्धा आपण या कार्यक्रमाची या आश्विन महिन्यात आपण प्रतीक्षा करत असतो. खरं तर आपण सर्व उपस्थित असल्याने या कार्यक्रमाची नेहमीच शोभा वाढते. पण मला आशा वाटते की हा कार्यक्रम दरवर्षी नित्यनेमाने साजरा केला पाहिजे. मागच्याच आठवड्यात महालक्ष्मीचा कार्यक्रम बऱ्याच जणांनी सुरेख पार पाडला. या कार्यक्रमात आपण मनोरंजनाबरोबर काही धार्मिक विधी पण पार पाडले. आत्ताच शैला तुळसाताई पण कार्यक्रमाला हजर झालेल्या आहेत. या कार्यक्रमाला हजर झाल्या त्यांचे मी स्वागत करतो. आता पुढील महिन्यात दिवाळी पण येईल. आपण थाटामाटात सर्व सण साजरा करू. या महिन्यात सीताफळांची पण आवक आपल्याला वाढलेली दिसते. या बऱ्याच कार्यक्रमामुळे सर्व गोष्टीवर विजय मिळवतो. या शाळेत संतोष निर्माण झाला होता. कांता पण इथं दिसत आहेत. माझी कल्पना तर नेहमीच सोबत असते, आता तर नेहमीच सोबत राहील. हा कार्यक्रम एवढा मोठा होईल की सर्वांना धन्यवाद द्यावेसे वाटतात. पुढील वर्षी बरेच बदल यात झालेले असतील. बऱ्याच भगिनी नवीन शाळेवर जातील. माझ्यामुळे कुणाचं जर मन दुखवलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण तो माझा चेष्टेने बोलणं हा स्वभाव आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.